सोलापूर शहरातील मर्याई चौक परिसरात सोलापूर महानगरपालिकेची पाणी पुरवठा पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे। पाईपलाईन फुटल्यानंतर रस्त्यावर पाण्याचे लोट वाहू लागले असून हजारो लिटर पाणी वाया गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। परिसरात रस्त्याचे काम सुरू असतानाही पाईपलाईन फुटली असावी असा अंदाज आहे। सोलापूर शहरात आधीच 5 ते 6 दिवसांनी एकदा पाणी पुरवठा होत असताना अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। भैया चौक ते दमानी नगर यामधील रेल्वे ब्रिज पुलावर या काम चालू असताना 2 दिवसाखाली पाण्याची पाईपलाईन फुटली आणि ते पाण्याची पाईपलाईन फुटली असताना सुद्धा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी इकडे दुर्लक्ष केलं आणि तसेच नॅशनल हायवेच्या कर्मचाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेऊन काम करणं गरजेचं असताना एक तर या पुलाचं काम संथ गतीने चालू आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये पूल पूर्ण होणार होता, अजून पुलाचं 25% काम चालू झालं नाही। या शहरातील तिन्ही आमदारांचे प्रतिनिधित्व करणारा हा भाग असून या भागाच्या पुलावर येणार जाणारे रहदारी भरपूर संख्या आहे आणि उन्हाळा पण एक महिन्याने पुढे पावसाळा एक महिन्याने पुढे गेला असताना उन्हाची तीव्रता जाणीव असताना सोलापुराला भीषण पाणी टंचाई जाणवत भासत असताना सुद्धा असे पाईपलाईन मोठे फोडून पाण्याचे दुरुपयोग होत आहे, या पाण्याची नासाडी होत आहे आणि याबाबत या सोलापूर महापालिकेच्या पदाधिकारी असलेले यांचं महापालिका अंकुश नाही, महापालिकेच्या आयुक्ताचा कर्मचारी अंकुश नसल्याने हे सगळं होत आहे आणि नॅशनल हायवेच्या कर्मचाऱ्यावरही तात्काळ किंवा इथल्या ठेकेदारावरही तात्काळ महापालिकेने कारवाई करणे गरजेचं आहे। कारण ह्यात जाणाऱ्या पाण्याची पाईपलाईन असतील किंवा MSCB लाईन असलेली टेलिफोन लाईन असतील याची माहिती घेऊनच काम करणं गरजेचं असताना सुद्धा तसं काम केलं नाही। तर आम्ही या भागातील तमाम नागरिकांच्या वतीनं आज आम्ही आयुक्ताला भेटणार आहोत। अशा परिस्थितीत पुन्हा उद्भवू नये यासाठी आम्ही त्यांना तात्काळ करणार आहोत आणि आमच्या मते या शहरातील तिन्ही आमदार प्रतिनिधीने या कामाबाबत लक्ष घालणं आणि विधान सभेत या पुलाचा काम सलग होण्यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे।